यानंतर मी स्टेजवर श्री प्रफुल्ल साने सर आणि श्री शरद अग्निहोत्री यांना बोलवते. आपले खानोलकर सर त्याबद्दल विशेष माहिती आपल्याला देतील. विषय असा आहे की ग्रेट आर्टिस्ट प्रफुल्ल साने, आणि मी आज यांना पण विनंती करतो, शामराव सोनू पण या. आर्टिस्ट म्हटलं ना, शामराव या जरा, साने साहेब आणि दोघेही वरती या स्टेजवर. आपण मध्यंतरी बघितलं का एक चित्र पोर्ट्रेट शरद अग्निहोत्रींचं प्रफुल्ल सानेने केलेलं आपण आजोच्या इकडे त्यांना प्रदान केलं. जरा इकडे या दोघंही. तर एक गंमत अशी झालेली आहे की साने सरांनी आधी एक पोर्ट्रेट केलं होतं. त्यांना काय इच्छा झाली दुसरं पोर्ट्रेट करायचं, कारण त्यांना वाद्य दाखवायचं होतं. आणि त्या पोर्ट्रेटमध्ये त्यांनी शीर्षक लिहिलेलं आहे वाद्य गुरु, हे आपले गुरुबळ आहेतच. वाद्य योगी चुकलं माझं, कारण ते योगीच आहेत. कारण किती त्याच्यावर प्रयोग करतात, टेक्नॉलॉजीचे प्रयोग करतात, वाद्याचे, वादनाचे, संगीताचं ते मास्टर आहेतच. तर ते जे मोठं पोर्ट्रेट अगोदर केलेलं होतं ते आपण आजच्या कार्यक्रमासाठी ठेवलेलं आहे. आणि शरदजी, तुम्हाला आधी बोलायचं आहे, पण त्यापूर्वी मी दोघांना का बोलवलं. प्रफुल्ल सानेंनी असे बरेचसे स्केच पोर्ट्रेट केलेली आहेत. आपल्याला त्यांचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये, किंवा त्यांचं जे कवितांचं पुस्तक आहे त्याच्यात ते सगळे बघायला मिळतील. आणि एक तोच चित्रकार होतो आणि ते शामराव आहे. आणि आपण फार श्रीमंत आहोत या बाबतीत, म्हणून मी दोन्ही आर्टिस्टना स्टेजवर बोलवलेलं आहे. तुम्ही तुमची अगोदरची प्रतिक्रिया द्या, मग साने साहेब 2 मिनिटं बोलतील आणि मग आपण आजचा कार्यक्रम करू. सर्वांना नमस्कार. सांगलीमध्ये मागे जो प्रोग्राम झाला होता तिथे प्रफुल्ल साने यांनी जे पहिलं पोर्ट्रेट केलं होतं ते पाहून मी धक्का झालो होतो. आणि मला त्याचं विशेष होतं की अष्टपैलू व्यक्तिगत प्रश्नांना आहे आपला जो एक तारा आहे स्वयंप्रकाशी. आणि पुस्तक आर्टिस्ट असं नव्हे तर त्याच्यामध्ये लेखक, कवी, चारोळीकार आणि साहित्य लेखन ह्याच्यामध्ये वर्षभर ज्याने बक्षिसांची लेवूट करतो नेहमी अशी व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्तीने माझं पोर्ट्रेट बनवावं हे फार मोठी बहुमूल्य गोष्ट आहे. त्याबद्दल त्याचे पहिले आभार मानतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर आपले जे उपक्रम आपण राबवतो त्याच्यामध्ये आणि सगळं झालं हे खानोलकर सरांमुळे. त्यामुळे खानोलकर सर आणि प्रकल्प प्रमुख जे आहेत जे अभिनंदन आणि त्याबरोबर सुप्रियाजी यांचे पण आम्ही आभार मानतो. आपल्याकडे आपल्या ग्रुपमध्ये खूप स्टार लोक आहेत या क्षेत्रात आणि खूप स्वयंप्रकाशित तारे आहेत. अनेक लेखक आहेत, साहित्यिक आहेत, कवयित्री आहेत. त्यांचा खरोखर म्हणजे कौतुक करण्यासारखंच आहे. आणि अशाच्या उपस्थितीमध्ये माझा हा एखाद्या काजव्याचा बहुमान करावा तसं तुम्ही माझा बहुमान केलेला आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. अजून एक मला सांगायचं होतं की वाद्य योगी तुम्ही म्हटलेलं आहे की कोणाची कल्पना मला माहीत नाही. योगी म्हणजे साधकच असतो आणि साधक हा नेहमी साधना करत असतो. पण एकच योगी नाही आहे, आपल्या ग्रुपमध्ये अनेक जण वाद्य योगी आहेत आणि त्यांचं कौतुक करणं भाग आहे. आपल्याकडे बघा दिलीप आपटे, त्याच्यानंतर रहाणकर हे जे आहे, त्याच्यानंतर बरेचसे जे वाद्ययोगी आहेत त्याच्यामध्ये मला फार कौतुक वाटतं की वेगवेगळे आपले त्याच्यानंतर आपले उभे होते, त्याच्यानंतर आणि आता नवीन आर्टिस्ट निर्माण झालेले आहे त्याचं मला कौतुक वाटतं. त्याच्यामध्ये आता मला वाटतं पदार्पण केलं स्नेहल बघतो त्यांनी. आणि मला वाटतं अरुंधती मुठाळ्यांनी पण कीबोर्ड वाजवले आहे, तर चांगल्यापैकी प्रयत्न केला. त्यांचं कौतुक राहून होत आहे. आणि आणखीन एक मला सांगायचं आहे की जे काही जे वाद्ययोगी आहेत म्हणजे बरोबर वाद्य साधना करतात त्याच्यामध्ये श्याम मेस्त्री आमचे कीबोर्ड वाजवणारे, सोनवणे आहेत, पुण्यावरती आहेत, अडूर आहेत आणि सुमन गव्हाणकर मॅडम आहेत. यांचं वैशिष्ट्य मला सांगायचं की यांनी उतार वयामध्ये इन्स्ट्रुमेंट हातात घेतलेले.
म्हणजे जे साठे आपण 65ला आलं असताना आपण एखादं वाद्य हातात घेतो आणि ते स्वतःच्या प्रयत्नाने आपण ते वाजवण्याचा प्रयत्न करतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट. त्यामध्ये पुण्यार्थी बघा, पुण्यार्थी यांना ABCD सुद्धा माहीत नव्हतं मॉडर्नचं, परंतु ते आमच्या संपर्कात आले आणि ते आता कॅरोकेवर हार्मोनिकावर गाणे वाजवतात. हे सगळे नवीन वाजवतो. त्यानंतर गव्हर्नमेंट मॅडमचं आहे का की त्यांनी 65 असताना मेलोडिका आणि कीबोर्ड विकत घेतला, मेलोडिका, आणि स्वतःच्या प्रयत्नांमध्ये वाजवणं सुद्धा केलं. तुम्हाला एक सांगून महत्त्वाचं एवढं सांगतो की डोंबिवलीमध्ये महिला मेलोडिका वादक एकमेव आहे. त्यामध्ये भरपूरच झाले पण त्यांनी त्यांचे प्रयत्न असे चालू ठेवावे. आणि आता ह्या तुमच्या सगळ्या आपल्या जीविकेच्या ताऱ्यांसमोर म्हणजे माझं जो बहुमान केला त्याबद्दल मी आभार मानतो. काय सर मला ह्याच्यात एक जोडायचं आहे. तुम्ही जरी म्हटलं की योगी खूप आहेत, वाद्ययोगी, पण सुमनताईने तुम्हाला सुरू केलेलं आहे. त्या अगदी लहान विद्यार्थ्याप्रमाणे शिकतात आणि असे हिमालयात पण खूप योगी आहेत. त्यामुळे त्याच्यानंतर ती शृंखला असते आणि आम्ही तुम्हाला त्या स्थानावर जातो. शामराव तुम्हाला प्रबोध झाल्याबद्दल बोलत प्रमुख सणांबद्दल बोलायचं म्हणजे कबड्डीवर चर्चेत आहेत. बऱ्याच स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांची बक्षिसाचे जे वैभव केलेले असते ते आपल्याला केवळच्या ग्रुपच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला त्यांचे सर्टिफिकेट वगैरे दिसतात, ट्रॉफी वगैरे दिसतात. आणि त्यांच्या घरी एकदा आम्ही असा कार्यक्रम केला होता. त्यावर त्यांनी जे त्यांच्या घरातलं त्यांचं जे भांडार आहे, साहित्याचं भांडार, कवळे किंवा त्यांनी काय लिहिलेलं, त्यांनी चित्र काढलेली वगैरे ते आपल्याला पाहायला मिळालं आणि एवढा आनंद झाला. मी काय एवढा मोठा आर्टिस्ट नाही, परंतु ते प्रत्येकाला मला विचारत असतात, शामराव दादा ह्याच्यामध्ये जरा मला सांगा. ते जेवढं मला माहीत आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न होतो. पण त्यांची अजूनही शिकण्याची जी इच्छाशक्ती आहे ती फार प्रबळ आहे. त्यामुळे मला असं वाटतं अजून मी जास्त काय बोलू शकत नाही, कारण ते स्वतः स्वयंप्रकाशित तार आहेत. बरोबर कौतुक करण्यासारखे महाराष्ट्रभर ते त्यांचे दौरे असतात आणि ते कवी संमेलनामध्ये वगैरे सुद्धा भाग घेतात. बरोबर, ही आपल्याला पेविके ग्रुपला आणि आपल्या सगळ्यांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. मी नाही त्यांना मी प्रफुल्ल साने, श्याम मेस्त्री, मीनाताई सोनवणे आणि सुप्रियाताई सावंत यांच्या हस्ते विनंती करतो की ही भेट त्यांना द्यायची आहे आणि आपल्या शरद अभिनेत्रीने ते उघडायची आहे. अजून शरदरावांनी ती बघितली नाहीये. त्या चित्रावरसोबत त्यांनी एक आणखी एक कविता चित्राखाली केली. याच्या खाली एक 4 ओळी कवितेच्या स्वरूपात प्रफुल्ल सरांनी लिहिल्या आहेत. प्रत्येक शब्दाने तुमच्या मैफिलीचे गीत व्हावे. प्रत्येक शब्दाने तुमच्या मैफिलीचे गीत व्हावे. सूर तुमच्या मैफिलीचे दूर दूर पसरावे. सूर तुमच्या मैफिलीचे दूर दूर पसरावे. तुमच्या पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने. तुमच्या पुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने. साथ तुमची द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने. यशाच्या प्रत्येक शिखराने. खूप सुंदर, खूप छान लिहिलंय सर. अतिशय धन्यवाद. साने सर म्हणाले मला बोलायला सांगू नका, मी चित्र काढून माझं काम केलं आहे भारतीताई. तर साने सरांना विनंती करतो तरी 1-2 वाक्य बोला.
नमस्कार सगळ्यांना. काही जण असे असतात की त्यांच्याबद्दल फोटो काढायला पण एकदम प्रवृत्त केलं जातं मला. म्हणजे काही ठराविक जण आहेत आणि आपल्या टीव्ही ग्रुपमध्ये इतके म्हणजे जबरदस्त व्यक्ती आहेत तिथे सगळे कालवट आहेत. तर एकेकाचा हळूहळू नंबर लागेल त्याच्यामध्ये खात्री होते मला. आणि यांच्याबद्दल मी काय म्हणावं काय बोलू शकत मी माझ्या हृदयात येते. त्यामुळे साहजिकच एक आणि दोन झाले आणखी नक्कीच निघाले नसते. वेळ पण नाही मिळाला तेव्हा मला. हळूहळू येतील एक जण आपल्या ग्रुपमध्ये. आणि तिरेच्या ग्रुपमध्ये मला खूप अटॅचमेंट ह्याच्यामुळेच आले की इतके सगळे सालवट आहेत ना. कोणाचा पहिला नंबर घ्यायचा कोणाचा दुसरा नंबर घ्यायचा हे पण मला प्रश्न पडत आहे. बघूया एक एक जण होतील. त्याच्यासाठी चिठ्ठ्या टाकायला हरकत नाही. त्यांनी असं का सांगितलं ते सांगतो. हे चित्र आहे ना त्याला 15 दिवस महिनाभर लागतो. आणि त्याच्यासाठी ज्या वहिनी आहेत आपल्या साने बहिणी त्या पण खूप सोशिक असायला लागतात. आणि त्याचं एक दुसरं उदाहरण 3-3 महिने 6-6 महिने चित्र काढत राहिलेले एक चित्र काढत राहिलेले. त्याच्यासाठी आपल्या शैला मेस्त्री उभ्याला तुमच्यासाठी आधी टाळ्या वाजवायच्या आहेत. शैला ताई मला महिनाभर सांगतात नाही अजून ते चित्र घेऊन काढत आहेत बसले तसं नाही म्हटलं मी. खरंच साने सर खूप खूप अभिनंदन. आणि हे तुम्हाला वाटतंय तुम्ही कोणाकोणाची चित्र काढली आहेत आपल्या विलासा विनोबा केंद्राची मी सांगत नाही कारण मग ओढ लागेल. पण तुम्हाला जेव्हा जे वाटेल ते करावं. आणि इथे आपण आपले सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो.